तारदाळ येथील पत्रकारांच्या पुढाकाराने दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत. तारदाळ प्रतिनिधी. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तारदाळ येथील पत्रकार बांधवांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना समर्थन दिले. देशभरात नीट परीक्षा प्रकरण, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शैक्षणिक व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागण्यांबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक कारवाईचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, निष्पक्ष चौकशी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. पत्रकारांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत शासनाने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले. याप्रसंगी तारदाळ परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात समाजातील विविध घटकांनी पुढे येऊन पाठिंबा देणे ही लोकशाहीची ताकद असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. तो वापरला जातो म्हणजे संविधान आहे तसं बदललं असं नाही. एक 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 गोष्टी बदलायच्या आणि संविधानातल्या घटना कलम यात चेंजेस करत जायचं. जंतर मंतरवर विद्यार्थी काय मागत होते की बाबा नीटचा पेपर जो कुठला आहे त्याच्यात चौकशी करावी, त्याच्यावर कारवाई करावी आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, ही त्यांची साधी मागणी होती. ती मागणी मान्य करायचं सोडून आज मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला. विद्यार्थी जखमी झाले आहेत, विद्यार्थिनी जखमी झाले आहेत, विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी जखमी झाले, रक्तबंबाळ झाले. संपूर्ण भारत देशात गेलेले ते विद्यार्थी आहेत. कुठल्या एका जाती धर्माचे ते विद्यार्थी नाही आहेत. म्हणजे यांच्यातली माणुसकी हरवल्या काय यांना मुलं नाहीत काय, यांची मुलं एक्झाम देत नाहीत काय शासनानं आदेश दिला म्हणून लाठ्याला करणं हा त्याच्यावरचा अंतिम उपाय आहे काय? तर आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न, शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या करवी या ठिकाणी झाला. त्याचा मी जाहीर निषेध या ठिकाणी पहिल्यांदा करतो. मला जे मार्ग सत्याग्रह प्रमाणे चाललेलं आंदोलन होतं त्याच्यामध्ये आपण मार्ग काढू शकत होतो, चर्चेतनं मार्ग काढू शकत होतो. अशा ठिकाणी लाठी हल्ला करण्याचा, बिहारला लाठी हल्ला झाला, राजस्थानला लाठी हल्ला झाला, मुंबईत लाठी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पण हे सगळं बघितल्यानंतरनं आज कुठेतरी आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करालोय काय, अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं ऐकून घ्यायचं नाही, कष्टकऱ्यांचं ऐकून घ्यायचं नाही, शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायचं नाही, उद्योजकांचं ऐकून घ्यायचं नाही, फक्त अंबानी आणि अडाणीचं या दोघांचंच ऐकायचं. एवढाच एक कलमी कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे. जे समाजातील इतर घटक आहेत, समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आणि एकच सांगायचं, रस्ता झाला नाही हिंदू खत्रे में म्हणायचं, गटर झालेलं नाही हिंदू खत्रे में म्हणायचं, नीटचा पेपर या ठिकाणी फुटला हिंदू खत्रे में म्हणायचं, संसदेचं एखाद्या अधिवेशनामध्ये गदारोळ झाला हिंदू खत्रे में. अरे असं काय चाललंय? तुम्ही काम करा. तुम्हाला का निवडून दिलंय की बाबा या भारत देशातील जनतेनं की तुम्ही चांगला कारभार करशील म्हणून तुम्हाला निवडून दिले. तर तुम्ही आज हुकुमशाहीकडे या ठिकाणी वाटचाल करायला हे दुर्दैवी आहे. खरं तर आज एक संवेदनशील पत्रकार संघ म्हणला तरी काय हरकत नाही तारदाळमध्ये. कारण आज आपलं पण इचलकरंजी शहर किंवा इचलकरंजी विधानसभा 5 लाख लोकसंख्येच आहे. किती ठिकाणी आंदोलनं झाली, किती ठिकाणी आपण उपोषणाला बसलो, हे पण एक आत्मपरिशीलन करण्याची वेळ आज आपल्या सगळ्यांच्यावर आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा कोणताही अजेंडा नाही, कुठल्याही राजकीय पक्षाने याच्यामध्ये भाग घेतला नाही. सगळ्या पक्षाच्या मुलांचा याला विरोध आहे. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आज आपल्याला एखाद्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असलं, उद्योग व्यवसाय करायचा असलं तर कुठलं 10 कोटी 5 कोटी आणि 8 कोटी आणून ती व्यवसाय करणार आहे? नाही. एक मात्र शिक्षण व्यवस्था अशी जिवंत आहे आपल्या भारत देशामध्ये संविधानाच्या आशीर्वादानं की त्यामध्ये एखाद्या गरीबातला विद्यार्थी कलेक्टर या ठिकाणी होऊ शकतो, देशाच्या वेगवेगळ्या चांगल्या पदावर तो जाऊ शकतो, किंवा एखादा चांगला सायंटिस्ट होऊ शकतो. हे शिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि त्या शिक्षण व्यवस्थेमध्येच भ्रष्टाचार वाढलेला आहे, शिक्षण व्यवस्थेचेच पेपर फुटत आहेत, हे सगळ्यात दुर्दैव आहे. त्यामुळं हे जे आंदोलन चिघळवलं
या विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला, पालकांच्यावर केला, ही जी हुकुमशाही आहे त्याला संबंध इचलकरंजीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचा जाहीर निषेध आहे आणि समस्त पत्रकार संघ तारदाळ या सगळ्यांना आमचा या ठिकाणी अगदी मनस्वी पाठिंबा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं मनापासून ऋणी आहे. जय हिंद.